तर मी वजन कमी करण्यासाठी मॉर्निंग ड्रिंक घेते आणि ते कसं बनवायचं हे आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर गरम पाणी एकदम खळखळ उकळून घेतलं, त्यामध्ये आता टाकायचा हनी जे की आपला आहे मध, त्याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर यामध्ये टाकायचं आपल्याला अर्धा लिंबू पिळून आणि छान पिळून घेऊन लगेच मिक्स करून एका जागी निवांत बसून आपल्याला या पाण्याला सिप करून प्यायचं, जसं आपण चहा पितो. तर इथं माझं स्वयंपाकाची पण तयारी होती आणि दोन्ही पण होत होतं. स्वयंपाक झाला, श्रेयाला रेडी केलं. त्यानंतर आज महत्त्वाचं काम तर स्लॅबवर गेले होते, कारण की बऱ्याच दिवसापासून ना लाल मिरच्या आणून ठेवल्या होत्या दिवाळीच्या आधीपासून, त्याच वाळू घालायच्या होत्या. तर इथं त्या वाळू पण घातल्या. नंतर आले खाली आणि घरातली कामं एक एक करून करायचं ठरवलं. तर इतकी थंडी वाजत होती, मला तर असं वाटतं की यावर्षी फक्त मलाच थंडी वाजते की काय. तर सगळा ओटा वगैरे क्लीन केला. नंतर भांडी वगैरे होती ती सगळी घासून घेतली. आणि हो, या आता ना मला हिवाळ्यासाठी श्रेयाला एक छान तेल करून द्यायचं, जो की तेच मी करत होते. कपूरच्या वड्या ज्या होत्या त्या मी वाटून घेतल्या उकळीमध्ये आणि पॅराशूटची बॉटल होती त्याला मी त्यामध्ये टाकून दिलं आणि एकदम छान व्यवस्थित मिक्स केलं. नंतर मग संध्याकाळी 5 वाजता आले. पुन्हा स्लॅबवर ज्या मिरच्या मी वाळू घातल्या होत्या त्या मला काढून घ्यायच्या होत्या. तिथे सगळ्या गोळा करत होत्या आणि वर आल्यानंतर 1-2 जणी मैत्रिणी भेटतातच, त्यांच्यासोबत गप्पा केल्यानंतर मग अजून खाली आले. रोजसारखं तिचं फ्रेश होणं सगळं केल्यानंतर आज म्हणलं चला तुमच्यासोबत माझी फेवरेट रेसिपी शेअर करावी. तशी बऱ्याच वेळेस मी सांगितलेली आहे, पण हिवाळा सुरू झाला आहे आणि आली आहे ती भाजी. आणि ती भाजी आल्यानंतर आमच्या घरी होणार नाही असं कधी झालं आहे का. तर आधी खूप दिवसांपासून मागे लागला होता की त्याला ना मटारची भाजी खायची होती. तर फायनली कारले घेऊन आले होते. तर तीच भाजी मी बनवत होती. तर झटपट रेसिपी आहे, पटकन बघून घ्या आणि चटकन करून खा तुम्ही पण. खरं खूप टेस्टी होती. आणि आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला ते पण मला कळवा. आणि हो, माझी वेट लॉस जर्नी तुम्हाला कशी वाटते ते पण मला कमेंट करून सांगा. त्यासोबत ही रेसिपी पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तर चमचमीत भाजी आपली बनवून एकदम तयार आहे. तर तुम्हाला डिटेल व्लॉग पाहायचा असेल तर यूट्यूबवर ऑलरेडी मी टाकलेला आहे. तर भरभरून सॅलड आणि भाजी, त्यासोबत वरण, ठेचा आणि पोळी, इथे सगळे जेवण करत होतो आम्ही. सर्वांनी जेवण केलं. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.